हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेएच। आज आपण इथे न्यू ट्रेंडिंग जी ब्लाउजची डिझाईन आहे ती आज आपण करणार आहोत। आपण बॅकला सुद्धा डिझाईन केलेली आहे, स्लीव्हजला सुद्धा डिझाईन केलेली आहे आणि फ्रंट नेक तर अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आपण आज केलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे ही डिझाईन कशी व्यवस्थित येईल ते तुम्हाला लक्षात येईल। तर आता आपण इथे नेहमी जसं प्रिन्स कट करतो तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आपले प्रिन्स कटचे भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट कसा कट करायचा ते शिकवलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, अगदी मी काही मिनिटातच पॅटर्न काढून झालेलं आहे, माझं कट देखील झालंय। आता हे बघा, आता आपल्याला फ्रंटची डिझाईन करण्यासाठी मी इथे 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे। गळ्याची उंची तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, 7, 7.5, 8 तुम्हाला जेवढी घ्यायची असेल। खालच्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे। वरतून 4.5 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे। एव्हाना तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल की आपण आज कोणती डिझाईन करणार आहोत। खरंच फ्रेंड्स, ही डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये आहे आणि नवरीचं वगैरे ब्लाऊज किंवा गडवाल साडीचं ब्लाऊज, काठपदर साडीचं ब्लाऊज हे अतिशय सुंदर दिसते या डिझाईन मध्ये। नवरी पण खुश होते। तर तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर इथे मी ही डिझाईन तुम्हाला दाखवली, अशा पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्यायचंय। तुम्हाला जर हाताने मार्क करता आलं तर तुम्ही हाताने सुद्धा मार्क करा, काहीच प्रॉब्लेम नाही। हे जस्ट मी दाखवण्यासाठी तुम्हाला ते घेतलेलं आहे। ज्यांना प्रॉपरली आपल्याला हाफ कर्व मध्ये नाही कट करता येते त्यासाठी ते जे आहे मी तुम्हाला दाखवले की असं झाकण वगैरे ठेवून तुम्ही ते सुद्धा कट करू शकता। आता इथे आपण बॅकची पण डिझाईन कट करून घेतोय। इथे पहा तुम्ही, अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायची बॅकची डिझाईन। तुम्ही कोणतीही बॅकला डिझाईन टाकू शकता, पण मी ही डिझाईन टाकली आहे कारण आपण पुढे हाफ सर्कल मध्येच घेतलेला आहे नेक, सो बॅकला पण तो चांगला मॅच होईल त्याच हिशोबाने मी ही डिझाईन घेतली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचंय। हे पहा, अशा पद्धतीने जरी तुम्ही आखून घेतलं तरीही तुमची डिझाईन अगदी सुपेरियर येणार आहे। पण फ्रेंड्स, जितकं आपल्याला कटिंगला महत्व आहे तितकं स्टिचिंगला सुद्धा आहे। डिझाईन मध्ये एक टाका जरी इकडे तिकडे जर गेला तर डिझाईन आपली बिघडू शकते। सो आपण हे जे कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही अगदी व्यवस्थित करायचं आहे। तर हे बघा, मी इथे कट करून घेतली आणि डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते। हे पहा, खूप छान दिसेल स्टिच झाल्यानंतर। आता स्लीवची सुद्धा डिझाईन आपण कट करून घेऊयात। तर मी अशा पद्धतीने याला डिझाईन दिलेली आहे, तुम्ही कोणतीही डिझाईन ड्रॉ करून कट करू शकता। मी इथे हीच डिझाईन केली म्हणजे ती पूर्ण ब्लाउजला व्यवस्थित मॅच होते। हे बघा, आता फ्रंटच्या गळ्यासाठी आपण कॅनव्हास कट करायचा आहे। फोल्डेड बाय साइडला आपल्याला हा गळा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे। आपण फ्रेंड्स एक स्पेशली व्हिडिओ बनवूयात जेणेकरून तुम्हाला डिझाईनचे गळे कसे स्टिच करायचे ते मी सांगेन। आता इथे पण मी या व्हिडिओ मध्ये सुद्धा प्रॉपरली व्यवस्थित असं सांगितलेलं आहे, तरीही आपण आज याचा वेगळा व्हिडिओ नक्की शेअर करूयात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आधी मेन फॅब्रिक ठेवायचं आहे सुलट, त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचंय आणि हा जो नेक आहे तो व्यवस्थित शेप मध्ये स्टिच करून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक असे कट्स मारायचे, म्हणजे जो गळा आहे आपला तो प्रॉपरली शेप मध्ये कट होईल। आता मी इथे काठ घेतला आहे, तुम्ही लेस देखील घेऊ शकता आणि नेकच्या दोन्ही साईडला आपण अशा पद्धतीने लेस लावून घेणार आहोत। हे पहा, अगदी तुम्हाला हळूवारपणे स्टिच करायचंय। इथे स्टोन पण होते फ्रेंड्स, त्याच्यामुळे मला आणखीनच हळूवारपणे स्टिच करावं लागतंय। आता मी इथे कफ लावण्यासाठी आधी अस्तर जॉईंट करून घेते एकमेकांना आणि त्यानंतर मग मेन फॅब्रिक करून घ्यायचंय। आपल्या लास्टच्या व्हिडिओमध्ये मी कफ कसे जॉईंट करायचे ते देखील सांगितलेलं आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। हे बघा, अशा पद्धतीने आपण कफ अटॅच करून घेतलेत।
आता आपल्याला रेग्युलरली पुढे जशी आपण पट्टी लावतो कमरेची त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर हे पहा इथे माझी पट्टी जॉईंट झालेली आहे. आता मी बॅकच्या नेकला तुम्हाला व्यवस्थित सांगते की कशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचंय. त्यामुळेच म्हणते मी फ्रेंड्स की व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे पुढे तुम्हाला अशी कोणती गोष्ट सांगितलेली असते जेणेकरून तुमचं जे शिवणकाम आहे ते परफेक्ट व्हावं. तर हे बघा, अशा पद्धतीने गोलाकार स्टिच करायचा आहे की हातामध्ये दाब घ्यायचा आहे वरती आणि आपल्याला तसं शिलाई करत जायचंय कर्व मध्ये. जिथे कानाकोपरा येतो फ्रेंड्स त्या ठिकाणी आपल्याला सुई खाली ठेवायची असते, दाब वरती उचलून घ्यायचा असतो. आणि हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही नॉड लावली तर तुमची नॉड बाहेरून अजिबात दिसणार नाही, इनविजिबल होऊन जाईल. आता असे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत आणि याला आपण पलटी करून घ्यायचंय. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपण अशाच पद्धतीने संपूर्ण जे ब्लाउज आहे ते रेडी करणार आहोत. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient